जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन निमकर, शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक। आज मी नाईटला माझ्या फॅमिलीसह प्रवास करत असताना रात्रीचे आता 10 वाजलेले आहे आणि एका टू व्हीलरचा प्रॉब्लेम झालेला होता आणि त्याला मदतीची आवश्यकता होती। त्याच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आलेला होता, त्यामुळे त्याला मदतीची आवश्यकता होती आणि माझ्याही तो ओळखीचा नव्हता। परंतु मी ॲज अ ड्रायव्हर इन्स्ट्रक्टर असल्यामुळं आणि ड्रायव्हिंग स्कूल संचालक असल्यामुळं हायवेवर असो की रोडवर असो कोणाला काही मदत वगैरे लागली तर मी प्रत्यक्ष त्यांची मदत करत असतो। परंतु आता मी ज्या हायवेवर आहे हे दिग्रस वाशिम नॅशनल हायवे आहे, 161A नंबरचा, 161A नंबरचा आहे आणि या नॅशनल हायवेवर त्या व्यक्तीला जे मदतीची आवश्यकता होती तर ते मदतीसाठी थांबला होता, परंतु जास्त वेळ झाला नाही, त्यामुळे मी थांबलो त्यांची मदत। आणि त्याच्यानंतर गाडीमध्ये जो प्रॉब्लेम आला तर तेव्हा मी या नॅशनल हायवेवर एक टोल फ्री नंबर दिलेला असतो आणि त्याचा बोर्ड समोर लागलेला आहे, तुम्हाला ग्रीन कलरचा तिथे तुम्हाला दिसलेला आहे। तर त्या टोल फ्री नंबरवर मी कॉलिंग करून त्याच्यासाठी मदतीची व्यवस्था करून दिली। तुम्ही जर कदाचित तुम्हालाही असं काम पडू शकते, नॅशनल हायवेवर तुम्ही कुठेसा काही गाडीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते, कोणाचा ॲक्सिडेंट होऊ शकते, कोणाच्या गाडीचा कमी जास्त होऊ शकते, कोणाचं पेट्रोल कमी जास्त होऊ शकतं, पेट्रोल संपू शकते। तर अशा परिस्थितीत तुम्हाला एका टोल फ्री नंबर असतो, तो टोल फ्री नंबर कोणता आहे तो मी तुम्हाला प्रत्यक्ष त्या बोर्डवर नेऊन तुम्हाला दाखवतो आणि त्या याच्यावर तुम्हाला डायल करून तुम्ही आपल्याला कशी मदत मागायची आहे ते तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आहे। तर मित्र हो, हे दिग्रस वाशिम नॅशनल हायवे 161A नंबरचा आहे आणि अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळेला रात्री बेरात्री कोणी मदतीला येत नाही, अशा टायमिंगला जर तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकते, ॲक्सिडेंट झाला असेल, पेट्रोल संपलेलं असेल किंवा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला 108 नंबरवर तुम्हाला डायल करायचा नाही आहे। तुम्हाला कोणती मदत जर लागली तर बघा, इथं नॅशनल हायवे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे या डिपार्टमेंटनं प्रत्येक रोडला एक टोल फ्री नंबर दिलेला आहे। त्या टोल फ्री नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला मदत मिळू शकते। तर हे बघू शकता तुम्ही, हे डायल आहे, टोल फ्री नंबर आहे, 1033 नंबर आहे। ॲक्सिडेंट झाला किंवा डॉक्टरची मेडिकलची हॉस्पिटलची गरज पडली असेल किंवा गाडी गड्ड्यातनी किंवा साईडला धुऱ्यामध्ये कुठं पडली असेल तर अशा परिस्थितीमध्ये बघा 1033 फॉर एनी इमर्जन्सी असिस्टन्स ऑन नॅशनल हायवे। तर हे बघा, हे या बोर्डवरचा जो नंबर आहे तुम्हाला, हा नंबर साधा नाही आहे, हा मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेने दिलेला नॅशनल नंबर आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एवढं काय कोणती मदत लागल्यास हेच करायचं आहे की तुमच्या मोबाईलमध्ये 1033 या नंबरवर तुम्हाला कॉल करून बघा, इंडियन हायवे इमर्जन्सी नंबर नॅशनल हायवे हेल्पलाईन नंबर आहे, हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये। या नंबरवर तुम्हाला कॉल करून पाहिजे ती मदत तुम्ही मागवू शकता। पेट्रोल संपलं असेल तर पेट्रोलसाठी तुम्हाला फ्रीमध्ये व्यवस्था होऊ शकते, गाडी गड्ड्यामध्ये पडली असेल तर त्याची व्यवस्था होऊ शकते, त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाला असेल तर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तुम्हाला या नंबरवर टोल फ्री नंबरवर फोन केल्यास तुम्हाला उपलब्ध होऊ शकते। अन्यथा कोणत्याही नंबरवर जर तुम्ही डायल केला तर तुम्हाला मदत मिळणार नाही, तुम्हालाही असा प्रॉब्लेम येऊ शकते। तर अशा परिस्थितीत तुम्हाला हा 1033 नंबरचा जो टोल फ्री नंबर आहे तुम्ही लक्षात ठेवावा आणि ड्रायव्हिंग करावी आणि तुमचा प्रवास हा सुखदायक आनंददायी हो। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जय श्रीराम।